जास्त घेत नाही. जवळ जड पाणी असतं, जड पोटाला असतं. माणूस गेलं तर गडीवर थंड असतं. हे शुद्धीकरण होऊन येतं. शुद्धीकरण ते असं हा फिल्टर नाही होत. त्याचं कसं आहे माहिती आहे का, पाणी हे कसं आहे, प्रतिरोधक आहे, प्रतिरोधक. मग ते ह्याच्यातून गेलं इकडे गेलं की नाही क्लस्टर, म्हणजे त्याचे कण असतात ना, कण हजारो कण असतात ते फुटले जाते आणि त्याला प्यायला येते. लहान मुलाला कसं चमच्याने पाजतो, तांब्याने पाजत ना आपण, तसं आहे. हे जसं जेवढं असतं आणि ह्याचं उत्पन्नात डबल वाढ होते. 40 टन एकरी पडत असलं तर 80 टन होते. वनस्पती पाणी घेते ना शोषून. म्हणजे हे जे शेतात आपण जे पाणी देतो, हा पाणी देतो त्याला याच्यामधून द्यायचं. याच्या मधून द्यायचं. याला फक्त 60 एका बलाची फक्त लाईट जोडली. एका बल्ब एक बल फक्त एवढं जोडलं की चालू झालं. आणि ती बल जर चालू झालं तर मशीन चालू झालं नाही, एवढं सांगा. असं आहे. तुमचं गाव कुठलं? माझं अमरावती. हा अमरावती. म्हणजे पाणी सपाट भारी जमिनी आहेत किंवा सवळ आहेत, सपाट आहेत जमीन किंवा काय पाणी त्याचं जे पीएच वगैरे वाढतो आपण, मग त्याला ह्याचा हा उपयोग होतो ना. असं आहे. फार चांगलं आहे. आपण जसं डायरेक्ट आपण तलावातलं पाणी घेतो, डायरेक्ट टाकतो ते उत्पन्न येत नाही. त्याला तुम्ही शिक्षण तुमचं काय झालं मला सांगा. माझं ग्रॅज्युएशन. आता मला सांगा, वनस्पतीच्या मुळावरती पडदा असतो, पडदा लसणाच्या सारखा का, रसाकर्षण केसाकर्षण. मग ती काय करतं, क्षार वगैरे वरतं पाणी वरतं, ते चोखप झालेलं असतं. मग ती वनस्पती घेत नाही ना, पाणी जर घेत नसेल तर ते क्षार घेत नाही, तर दुसरं त्याला पोषक द्रव्य मिळत नाहीत ना. मग त्याच्यामुळे ह्याचं चांगलं होतं. असं आहे. ते कॉम्प्लेट घ्या आणि तुमचं काय असतं तर तशी कळवानी घेऊन जा. एका वर्षात पैसे फिटते सगळे. आणि हे 20 वर्ष याला काय होत नाही. त्याच्यात काही नाही. 20 वर्ष काय नाही, काही नाही. मेंटेन काय करायला लागेल.